द्रौपदी, अग्नीतून जन्मलेली स्त्री. अंधाराने वेढलेल्या आकाशाखाली, मौनाने भरलेल्या पृथ्वीवर आणि नियतीच्या गर्भात घडणाऱ्या एका अद्भुत क्षणी अग्निकुंड पेटला होता. तो केवळ यज्ञाचा अग्निकुंड नव्हता, तो इतिहासाच्या छातीत पेटलेला तो ज्वालामुखी होता. तो काळाच्या गर्भात उमलणारी वेदना होती. तो स्त्रीच्या संघर्षाची पहिली किंकाळी होती. पांचाल देशाचा राजा द्रुपद हात जोडून उभा आहे. डोळ्यात एकच स्वप्न, द्रोणाचार्यांवर सूड घेणारा पुत्र हवाय आणि त्या पुत्रास साथ देणारी एक तेजस्वी कन्या. मंत्रोच्चार सुरू होते. हवनात आहुती पडत होत्या. अग्नीच्या ज्वाळा आकाशाला भिडत होत्या आणि अचानक अग्नीमधून एक तेजस्वी बालक प्रकट झाला. दृष्टांतात धनुष्य बाण घेऊन उभा असलेला तो होता दृष्टद्युम्न. राजा द्रुपदाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, पण यज्ञ मात्र संपला नव्हता. पुन्हा एकदा अग्नी भडकला. ज्वाळा अधिक उंच उसळल्या आणि त्या ज्वाळांमधून बाहेर आली ती. जणू अग्नीने स्वतःची कन्या जन्माला घातली. काळे लांब सडक केस, कमळासारखे मोठे डोळे, त्वचेवर सोनसळी तेज आणि चेहऱ्यावर मात्र विलक्षण शांतता. तिने पृथ्वीवर पहिले पाऊल ठेवले आणि पृथ्वी हादरली. ऋषी म्हणाले, ही कन्या सामान्य नाही. ही स्त्री काळ बदलायला आली आहे. ही अन्यायाला प्रश्न विचारेल. ही राजसत्तांनाही हादरवेल. ही स्त्री पुरुषांच्या अहंकाराला आरसा दाखवेल. तिचे नाव ठेवले गेले कृष्णा, कारण तिचा वर्ण सावळा होता. पण जग तिला ओळखू लागले द्रौपदी नावाने. राजदरबारात उत्सव होता. ढोल ताशे वाजत होते. नृत्य, गायन, आनंद सगळीकडे. पण त्या बालिकेच्या कपाळावर मात्र नियतीने आधीच एक अदृश्य रेषा ओढली होती. ती रेषा म्हणत होती, तू सुखासाठी जन्मलेली नाहीस, तू युद्धासाठी जन्मलेली आहेस. तू मूक राहण्यासाठी नाहीस, तू प्रश्न विचारण्यासाठी जन्मलेली आहेस. द्रौपदीचे बालपण. राजवाड्यात वाढत असतानाही द्रौपदी इतर राजकन्यांसारखी नव्हती. तिला बाहुल्या नकोच होत्या. तिला दागिनेही नको होते. तिला यायचे ते मनात प्रश्न. ती गुरूंना विचारायची, गुरुजी धर्म म्हणजे काय? गुरुजी न्याय म्हणजे काय? गुरुजी स्त्री म्हणजे नेमकं काय हो? आणि गुरु थपकून जायचे. राजे गोंधळायचे, कारण त्या प्रश्नांमध्ये फक्त बालकाची जिज्ञासा नव्हती. त्या प्रश्नांमध्ये भविष्याची धगधगती आग होती. दृष्टद्युम्न तिचा भाऊ योद्धा बनत होता. तो तलवार चालवायला शिकत होता. तो द्रौपदी त्याला पाहायची. तिच्या मनात एक वेगळीच आग पेटायची. मी तलवार उचलू शकत नसले तरी माझे शब्द मात्र तलवारी सारखेच असतील, असा तिचा निर्धार असायचा. ती राजसभेत बसायची, राजकारण ऐकायची, युद्ध नीती समजून घ्यायची आणि हळूहळू ती फक्त राजकन्या राहिली नाही, ती विचारांची ज्वाला बनली. काळ पुढे सरकत होता. द्रौपदी तरुण होत होती. पांचाल देशात तिच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली. पण तिचे सौंदर्य फक्त चेहऱ्यावर नव्हते, ते तिच्या नजरेत होते, ते तिच्या आवाजात होते, ते तिच्या विचारांमध्ये होते. कित्येक राजे तिच्यासाठी वेडे व्हायला लागले. पण द्रुपदाला माहीत होते, ही कन्या सामान्य पुरुषासाठी नाही. ही कन्या केवळ धनुष्य उचलणाऱ्या हातासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या मनासाठी ठरेल. म्हणून ठरवला गेला तो द्रौपदीचा स्वयंवर. पांचाल नगरी सजली, ध्वज फडकत होते, सुवर्ण मंडप उभारले गेले. या स्वयंवरात अटी मात्र कठीण होत्या. फिरत्या माशाच्या डोळ्यावर प्रतिबिंब पाहून बाण मारायचा होता. यात अनेक राजे अपयशी ठरले. कर्ण उठला, धनुष्य उचलले. तेवढ्यात द्रौपदी उभी राहिली आणि शांत आवाजात बोलली, मी सूतपुत्राशी विवाह करणार नाही. अख्ख्या सभेत खळबळ माजली. काहींनी तिच्यावर टीका केली, काहींनी तिला अहंकारी म्हटलं. पण सत्य मात्र वेगळं होतं. ती जातीचा तिरस्कार करत नव्हती, ती नियतीचा निर्णय ओळखत होती. मग एक ब्राह्मण तरुण पुढे आला. तो होता अर्जुन. त्याने धनुष्य उचललं, प्रतिबिंब पाहिलं आणि बाण सोडला. माशाचा डोळा भेदला गेला. सगळ्या सभेत जयघोष झाला. द्रौपदीने अर्जुनाला वरमाला घातली. ती समजत होती, ही केवळ विवाहाची माळ नाही, ही तर नियतीची बेडी आहे. अर्जुनाने धनुष्य खाली ठेवले. सभागृह अजूनही जयघोषाने दुमदुमत होते. पण द्रौपदीच्या अंतःकरणात मात्र एक वेगळी शांतता पसरली होती. ती शांतता आनंदाची नव्हती, ती शांतता होती स्वीकाराची. जणू नियतीने तिच्या कानात कुजबुजले होते, तुझा मार्ग सुरू झाला आहे.
अर्जुन द्रौपदीला घेऊन कुंती मातेच्या कुटीपाशी आला. दाराबाहेर उभा राहून म्हणाला, माते, आज आम्ही भिक्षा आणली आहे. कुंती आत काम करत होती. तिने न पाहताच उत्तर दिले, तुम्ही पाचही भावांमध्ये वाटून घ्या. क्षणभर सारं जग थांबलं. शब्द हवेतच गोठले. पांडव एकमेकांकडे पाहू लागले. द्रौपदीच्या छातीत मात्र कचरकन काहीतरी तुटलं. मी भिक्षा, मी वाटण्याची वस्तू आहे. ती काही बोलली तर नाही, पण त्या क्षणी तिच्या आयुष्यातील पहिला मोठा घाव तिच्या मनावर बसला. कुंती बाहेर आली. तिला सत्य समजलं. टचकन डोळ्यात पाणी आलं. पण कुंती माता ही नियतीवर विश्वास ठेवणारी स्त्री होती. तिने म्हटलं, हे देवांनी ठरवलं आहे, तू 5 पांडवांची पत्नी होशील. राजा द्रुपद देखील हादरला. समाज हादरला. धर्मशास्त्रांचा आधार घेण्यात आला. शेवटी निर्णय झाला, द्रौपदी 5 पांडवांची पत्नी बनेल. ती रडली नाही, ती ओरडली नाही, ती फक्त शांत उभी राहिली. पण तिच्या मनात एकच वाक्य घुमत होतं, स्त्री म्हणजे नियतीचा खेळ असतो? छे, मुळीच नाही. ती 5 पांडवांची पत्नी झाली. युधिष्ठिर जो धर्माचा अवतार आहे, भीम जो शक्तीचा डोंगर आहे, अर्जुन जो पराक्रमाचा सूर्यासारखा राहतो, नकुल सौंदर्याचा आरसा आहे, सहदेव बुद्धीचा दीप आहे, असे हे 5 पांडव, 5 वेगवेगळे स्वभाव, 5 वेगवेगळ्या अपेक्षा, आणि मध्यभागी उभी आहे ती द्रौपदी. ती सर्वांना सांभाळत होती. ती राणी होती, ती सखी होती, ती सेविका होती, आणि कधी कधी ती एकटी स्त्री देखील होती. सारं इंद्रप्रस्थ उभं राहिलं. माया सभेचं वैभव होतं ते. सुवर्णस्तंभ होते, रत्नजडित भिंती होत्या. या सगळ्या वातावरणात पांडवांचा राज्याभिषेक झाला. द्रौपदी इंद्रप्रस्थाची महाराणी बनली. पण वैभवातही तिच्या मनात समाधान मात्र नव्हते. कारण तिला माहीत होतं, कौरव हे दृश्य पाहून शांत बसणार नाहीत. दुर्योधन मायासभेत आला. तो भ्रमात पडला. तो कुठे पाणी समजून चालू लागला, तर कुठे जमिनीलाच पाणी समजू लागला. सगळ्या सभेत हसू झालं. भीम हसला, नकुल हसला, सहदेव हसला, आणि द्रौपदी ही हसली. आणि क्षणभराचाच तो क्षण हसूचा, जो इतिहासातील सर्वात महागडा ठरला. दुर्योधनाच्या मनात आग पेटली. या स्त्रीला मी रडवणार. शकुनी पुढे आला. द्यूत खेळूया म्हणाला, आणि युधिष्ठिराला आमंत्रण देण्यात आलं. द्रौपदीने युधिष्ठिराला थांबवलं देखील. ती म्हणाली, द्यूत हा विनाशाचा मार्ग आहे. पण तरीही धर्मराज गेला. पासे फिरले. एकामागून एक हार होत गेली. राज्य गेलं, संपत्ती गेली, भाऊ ही गेले, आणि शेवटी केली ती चूक युधिष्ठिराने लावलं द्रौपदीला ही पणावर. आणि त्या क्षणी पुन्हा एकदा पृथ्वी हादरली. आकाश काळवंडलं. एका स्त्रीला त्या क्षणी दावावर लावलं गेलं होतं. द्रौपदीला सभेत तिचे केस धरून ओढून आणण्यात आलं. तिची वस्त्रे ओढली गेली. अख्खी सभा फक्त बसली होती. तिथे भीष्म होता, द्रोण होते, कृपाचार्य होते, विदुरही तिथेच होता. पण द्रौपदी उभी राहिली. तिचे केस विस्कटलेले आहेत, डोळ्यात आग आहे. ती ओरडली नाही, ती रडली नाही, ती विचारू लागली, युधिष्ठिर, आधी स्वतःला हरलात की मला? आणि सगळ्या सभेत मौन झालं. कोणीच उत्तर देईना. ती पुन्हा म्हणाली, हरलेला माणूस कशाच्या जोरावर दुसऱ्या माणसाला पणावर लावू शकतो? मौन. ती पुन्हा हात जोडून म्हणाली, मी कोणाची दासी आहे का? नाही. मौन. तेव्हा ती मनात श्रीकृष्णाला हाक मारते, हे केशवा, आता फक्त तूच माझा आहेस. आणि त्या क्षणी तिथे घडतो तो चमत्कार. तिचं वस्त्रच संपत नाही. दुःशासन ओढतोय, दुःशासन थकतोय. सभेत लाजिरवाना पराभव होत आहे. त्या दिवशी द्रौपदी स्त्री नव्हती, ती न्यायाची ज्वाला होती, ज्वाला. सभागृह अजूनही स्तब्ध होते. दुःशासन दमून जमिनीवर बसला होता. त्याच्या हातात फक्त रिकामी हवा होती. पण द्रौपदीच्या हातात अनंत वस्त्र होते. त्या दिवशी केवळ द्रौपदीची लाज वाचली नाही, त्या दिवशी स्त्रीत्वाचा मान वाचला. धृतराष्ट्र हादरला. त्याने म्हणाले, माते कृष्णे, तू वर माग. आणि द्रौपदीने डोळे मिटले. तिने स्वतःसाठी काही मागितलं नाही. तिने मागितलं ते मला या 5 पांडवांचं स्वातंत्र्य हवंय. एकदा, दोनदा,
धृतराष्ट्राने ते दिलं. तिसऱ्यांदा विदुराने थांबवलं, अजून मागू नकोस, कारण द्रौपदीच्या मागण्या नियतीची दिशा बदलत होत्या. पांडव मुक्त झाले, पण दुर्योधनाची आग मात्र विझली नव्हती. पुन्हा द्यूत खेळ झाला. अट ठरली, 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. द्रौपदीने राजवाडा सोडला, रत्नजडीत दागिने उतरवले, राजराणीची साडी देखील काढली आणि ती वनवासात निघाली. पायात चप्पल नाही, डोक्यावर मुकुट नाही, फक्त मनात एकच वाक्य, मी अजून जिवंत आहे आणि जिवंत असेपर्यंत मी प्रश्न विचारत राहणार. वनात जीवन कठीण होते. भीम भुकेलेला असायचा, अर्जुन सराव करत राहायचा आणि युधिष्ठिर धर्म जपत राहायचा. द्रौपदी सर्वांची काळजी घेत होती, पण तिचे दुःख कोणीच पाहत नव्हते. एक दिवस जयद्रथ आला. त्याने द्रौपदीचे अपहरण केले. ती ओरडली. पांडव धावले. भीमाने जयद्रथाला जिवंत ठेवले. द्रौपदी म्हणाली, त्याला मारू नका, त्याला जिवंत ठेवा, जेणेकरून तो रोज आपल्या अपमानाची आठवण करून घेईल. द्रौपदी सुडाने पेटत होती, पण तिचा सूड अंध नव्हता, तो न्यायाचा होता. अज्ञातवासात द्रौपदी आणि पांडव राहत होते. त्या क्षणी द्रौपदी सैरंध्री झाली. विराट राजदरबारात दासी. कीचकाने तिच्यावर वाईट नजर टाकली. ती पुन्हा अपमानित झाली. ती भीमाकडे गेली, रडत म्हणाली, माझा अपमान तुझ्या मर्दानगीवर प्रश्न आहे भीम. आणि भीम पेटला. रात्रीच कीचक मारला गेला. द्रौपदीच्या डोळ्यात पहिल्यांदा तिला थोडं समाधान दिसलं. अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी आपली ओळख उघड केली. युद्ध अटळ आहे. कृष्ण पांडवांकडे आला. द्रौपदीने कृष्णाचे पाय धरले आणि बोलली, हे माधवा, माझ्या केसात अजूनही दुःशासनाच्या रक्ताचा स्पर्श झालेला नाही. आणि कृष्ण शांत होऊन म्हणाला, येईल, तोही दिवस येईल आणि तो दिवस लवकरच येईल. आता कुरुक्षेत्र सजलं, शंखनाद झाला, युद्ध सुरू झालं आणि द्रौपदी प्रार्थना करायला लागली. प्रत्येक बाणात तिच्या अपमानाचा प्रतिध्वनी येत होता. युद्धामागून एकाहून एक युद्धात सगळे कौरव मारले जात होते. दुःशासन मारला गेला. भीमाने त्याचे रक्त द्रौपदीच्या केसांना लावले. ती रडली, पण त्या रडण्यात आनंद नव्हता. तो रडण्याचा आवाज म्हणत होता, मला हे कधीच नको होतं, पण मला न्याय पण हवा होता. पुढे दुर्योधन देखील पडला. युद्ध संपलं, पण द्रौपदीचं दुःख संपलं नाही. अश्वत्थामाने रात्री पांडवांचे 5 पुत्र मारले आणि द्रौपदीच्या कुशीतली 5ही फुलं कोमेजली. ती वेड्यासारखी ओरडायला लागली. अर्जुन अश्वत्थामाला पकडून आणतो. सर्वजण म्हणतात, त्याला मारून टाका, पण द्रौपदी म्हणते, नाही, त्याला मारायचं नाही, कारण त्याची आई अजून जिवंत आहे आणि मी दुसऱ्या आईला रडवताना पाहू शकत नाही. त्या क्षणी द्रौपदी तिच्या सुडापेक्षा मोठी झाली. ती अधिक करुणामन झाली. युद्ध संपले होते, पण शांतता आली नव्हती. कुरुक्षेत्रावर अजूनही रक्ताची दुर्गंधी दुर्वळत होती. हवेत अजूनही मरणाची कुजबूज होती. विजयाचा घोष झाला होता, पण त्या घोषात आनंदाचा सूर मात्र नव्हता. द्रौपदी युद्धभूमीकडे पाहत होती, जिथे हजारो माता विधवा झाल्या, जिथे हजारो पोरके झाले, जिथे हजारो स्वप्ने राख झाली. त्या युद्धभूमीकडे ती हळूच म्हणाली, हे सगळं माझ्यासाठी झालं का केशवा? कृष्ण तिच्या बाजूला उभा होता. तो म्हणतो, नाही सखे, हे तुझ्यासाठी नाही, हे धर्मासाठी झालं. पण धर्माचा मार्ग कधीही फुलांनी सजलेला नसतो, तो नेहमी रक्तातूनच जातो. द्रौपदी आपले डोळे मिटते, मग माझ्या वेदना? आणि कृष्ण म्हणतो, त्या तुला मोठं बनवतात. तू केवळ राणी नाहीस, तू काळाची साक्ष आहेस द्रौपदी, काळाची साक्ष. युधिष्ठिर राज्याभिषेकासाठी तयार झाला, पण त्याच्या मनात अपराध भाव होता. मी सर्वांचा विनाश केला. कृष्ण म्हणाला, तू युद्ध सुरू केलं नाहीस, अन्यायाने युद्ध जन्माला घातलं. द्रौपदी युधिष्ठिराकडे पाहते. ती म्हणते, राजा तो नसतो जो कधी चुकत नाही, राजा तो असतो जो चूक मान्य करतो. आणि युधिष्ठिर रडायला लागतो. द्रौपदी त्याच्या डोक्यावर हात ठेवते. ती आज राणी नव्हती, ती आईसारखी झाली होती. गांधारी आली, डोळे बांधलेले होते. तिने कृष्णाला शाप दिला, तुझ्याही वंशाचा नाश होईल. आणि कृष्ण हसत म्हणाला, जे जन्माला आलं आहे त्याचा नाश अटळ आहे माते.
गांधारी द्रौपदी समोर उभी राहिली. क्षणभर मौन. 2 स्त्रिया, 2 वेदना. गांधारी म्हणाली, तू कारण आहेस. द्रौपदी म्हणाली, मी निमित्त आहे. कारण अन्याय होता. दोघींच्या डोळ्यातही पाणी होतं. त्या दिवशी स्त्रीच्या एकमेकींच्या शत्रू नव्हत्या, त्या वेदनेच्या भगिनी होत्या. काळ पुढे सरकतो. वर्षे जातात. पांडव राज्य करतात. पण द्रौपदीच्या हृदयात मात्र रिकामेपणा वाढत जातो. ती कृष्णाला विचारते, हे माधवा, माझं आयुष्य एवढं कष्टाचं का? यावर कृष्ण म्हणतो, कारण तुला लोकांसाठी उदाहरण व्हायचंय. जेव्हा स्त्री अपमान सहन करते तेव्हाच ती गुलाम बनते, आणि जेव्हा स्त्री प्रश्न विचारते तेव्हाच ती देवी बनते, तेव्हाच ती द्रौपदी बनते. द्रौपदी हसते, पण त्या हसण्यात वेदना आहे. एक दिवस कृष्णही निघून जातो. द्वारकेचा नाश होतो आणि द्रौपदीला जाणवतं, आता तर माझा आधारही गेला. पांडव महाप्रस्थान ठरवतात. राज्य सोडतात. हिमालयाच्या दिशेने चालू लागतात. तेव्हा सर्वात पुढे युधिष्ठिर, मागे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि सर्वात शेवटी असते ती द्रौपदी. ती चालत आहे, थकलेली, कमकुवत, पण ताठ मानेने. अचानक ती पडते. भीम धावतो. ती का पडली? युधिष्ठिर म्हणतो, तिच्या मनात अर्जुनावर जास्त प्रेम होतं म्हणून ती पडली. आणि द्रौपदी हसते. हळू आवाजात म्हणते, हो, पण मी सगळ्यांवर प्रेम केलं आणि सगळ्यांसाठी मीच जळाले. तिचे डोळे मिटतात. हवा थांबते. आकाश निशब्द होतं. अग्नीमधून जन्मलेली स्त्री पुन्हा अग्नीत विलीन होते. ती राणी म्हणून जगली नाही, ती देवी म्हणून मेली नाही, ती स्त्री म्हणून जगली. संघर्ष करणारी, प्रश्न विचारणारी आणि न झुकणारी द्रौपदी. ही एक कथा नाही, ही एक चेतना आहे, ही एक ज्वाला आहे.